हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली व्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. तर मी आज आलेले आहे एक नवीन व्लॉग घेऊन. आणि फर्स्ट ऑफ ऑल आय एम सो सॉरी की मी काल व्लॉग अपलोड नाही करू शकले, कारण की मी सकाळपासून व्लॉग शूटच केला नव्हता. सकाळी उठून लगेच ऑफिसला गेले, ऑफिसवरून येता येता उशीर झाला. आल्यानंतर मग लगेच जिमला गेले, आले. माझी इच्छाच नाही झाली, त्याच्यामुळे नाही शूट केला. म्हणजे असतं ना की आपले व्ह्यूज वाढत नव्हते किंवा सबस्क्रायबर्स वाढत नव्हते, त्याच्यामुळे मी खूप डाऊन फील करत होते. त्याच्यामुळे मग मी नाही शूट केलं, मी तशीच झोपून गेले. आज पण मी सुट्टी घेतली, म्हणजे मी ऑफिसला जाणार होते. एकदम लास्ट मोमेंट असं वाटलं यार ठीक सोड घेऊयात सुट्टी. आणि आम्हाला एवढ्या सुट्ट्या नसतात, पण सिक लिव्ज असतात ज्या वन डे आपण घेऊ शकतो. त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे. तर आज पण सकाळपासून मला अजिबातच नव्हतं ठीक वाटत की काय चालू आहे, पुढे काय करायचं आहे, हे ते खूप कन्फ्युजन्स आहेत. हेच चालू आहे कालपासून. पण मग असं आहे की काय करू शकतो आपण, जे काही आत्तापर्यंत केलं आहे ते आपण गमावू नाही शकत, ते आपण लगेच सोडू नाही शकत. खूप 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 विचार आहेत. पण यूट्यूब पण आता सबस्क्रायबर वाढत नाही म्हणून मी बंद तर नाही करू शकत, मला ते पण नाही करायचं आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, आपण करत राहू. पुढे काय होईल आपल्याला माहिती नाही, पण लेट्स बी कन्सिस्टंट. कदाचित मी काम करते, मी काल जे काही झालं त्याचा एक छोटासा व्हिडिओ 2-3 मिनटांचा तरी बनवून आज अपलोड करते, की कन्सिस्टन्सी तरी मेंटेन राहील. की रोज आपला व्हिडिओ गेला आहे आणि तर आपला उद्याच येईल. तर मी सांगते तुम्हाला, मी घरी होते, मग मी लॅपटॉप वगैरे ऑन केला, काहीतरी करायला माझी इच्छाच होत नव्हती. मग मी काहीतरी शोधायला, असंच माझं स्टडी टेबल तिथे छोटासा कप्पा आहे, त्याच्यामध्ये सगळं काही काही असतं माझं. मी ते ओपन केलं, मग त्याच्यामध्ये बघितलं काय काय गोष्टी होत्या. जे डायरीज आहेत खूप साऱ्या, परत ना फोनचे बॉक्सेस. मला खरंच कळत नाही मला की तुमच्या घरातही असं होतं का की आपण फोन्स घेतो, फोनला 1, 2, 3 वर्ष होऊन जातात, पण आपण त्याचे बॉक्सेस जपून ठेवतो. का जपून ठेवतो? मग मी माझ्या दोन्ही फोनचे बॉक्सेस काढलेत. त्याच्यामध्ये आता माझा हा जो फोन वापरते मी, त्याच्यामध्ये ते स्टिकर्स होते, तर ते फक्त फोनला एक लावलं, बाकी बॉक्सेस फेकून टाकले. बाकी मी माझ्या कॉलेजचं ID सुद्धा फेकलं आहे, काही कामाचं नाही. आणि मला त्या कॉलेजने एवढा त्रास दिला आहे ना, मला त्या कॉलेजमधले मी फ्रेंड्स पण माझ्या कॉन्टॅक्टला नाही आहेत, त्या कॉलेजचा ID पण नाही ठेवत. त्याच्यामध्ये ना मला मी ते पण बघितलं की कॉलेजचा मध्ये कसं, म्हणजे जेव्हा मी ॲडमिशन घेतलं ना, एक अशी बुक होती किंवा मॅगझिन बोलू शकतो आपण. त्या मॅगझिनमध्ये सगळे टीचर्स आणि प्रिन्सिपल्स, ट्रस्ट, म्हणजे जे मोठे मोठे लोक असतात ना, तर त्या सगळ्यांची नावं, फोटोज होते. आणि मी बघितलं तिथे एका ह्याच्यामध्ये होतं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आधीच्या मुलांनी किती मार्क्स, पर्सेंटेज किंवा त्यांचा पर्सेंटाईल CGPA होता ते. आणि भाई ते 7-8 वाल्यांना पण टाकलं आहे. भाई मला तरी 9 होता, आमचे टाकले असतील की नाही आय डोंट नो, मला नाही वाटत टाकतील. म्हणजे आधी लोकांना एवढे कमी मार्क पडायचे, कारण की आमच्या वेळेस ना 9च्या रेंजला असणारे ना होते, बरेच होते. म्हणजे 8-7 वगैरे तर प्रचंड, पण त्याच्यामध्ये त्यांनी 8-7 असे लोक पण टाकलेले. ती जी मॅगझिन होती ती पण फेकली. ते सगळं मोस्टली मी आवरलंच, आणि ज्याच्या नको होत्या त्या गोष्टी मी सगळ्या फेकून टाकल्या. आता मी ते थोडंसं माझं माइंड पण डायवर्ट झालं. मला एक गोष्ट कळाली की जर तुम्हाला काही सुचत नसेल किंवा तुम्ही खूप कुठेतरी स्टक असाल ना, तुम्ही क्लिनिंग करायला घ्या. काही क्लीन करा, तुमचं कबर्ड, तुम्ही काही जे वाटते दिसेल ते बुक्स वगैरे सगळं. त्याने तुम्ही थोडंसं माइंड डायवर्ट होईल आणि तुम्ही गोष्टींचा खूप क्लिअर विचार करू शकाल. तर हे मी आज केलं, जे माझ्यासाठी वर्क केलं. आता मी जेवेन आणि मग बघू आपण. आज मला म्हणजे असं काही स्पेसिफिक रिझन किंवा असं प्लॅन नव्हतं की मी आज सुट्टी घेणार आहे, किंवा मी उठले पण होते. असं पण नाही की मला झोपायचं होतं, म्हणजे झोपाळू आहे मी, पण आज तसं काही रिझन नव्हतंच. त्याच्यामुळे उठले. आणि मला तुम्हाला हे पण सांगायचं आहे, मी एक बॉडी वॉश ऑर्डर केला आहे. सो बॉडी वॉश म्हणजे मोठी फॅमिली पॅकवाली बॉटल येते, आणि ती मी ना ठेवली आमच्या बाथरूममध्ये. आता ते असं आहे की ऑर्डर मी केले, पण मी आणि माझे भाऊ दोघं वापरणार आहोत, आणि जमलंच तर कधी मम्मी पप्पा पण. कारण आमच्या घरात असं आहे की जे खरी गोष्ट मी आणते सगळेजण वापरतातच. तर ते एक आहे. आणि मग मी शॅम्पू पण ऑर्डर केला होता,
आणि अजून थोड्याशा छोट्या मोठ्या गोष्टी, बॉडी मिस्ट स्प्रे वगैरे, नाही मिस्ट नाही, बॉडी स्प्लॅश स्प्रे समथिंग असं काहीतरी होतं. तर वो 2-3 चीज़ें ऑर्डर केली होती. तर त्याने पण मी हॅपी झाले की कुछ तो ऑर्डर किया. मग असं करत आत्तापर्यंत दिवस गेला आहे आणि ऑलरेडी 5 मिनटं बडबड केली आहे. आता मी काम करते की कालचा दिवस कसा काय गेला ना त्याचं शूट करते आणि आपण नंतर भेटूया. हे गाईज, तर आता अराऊंड 10 वाजलेत. दुपारी मी जेवण केल्यानंतर बिग बॉस बघितलं आणि मग मी झोपून गेले होते. मी आता 9 वाजता उठले आणि मला जिमला जायचं होतं. जिमला मी नाही गेले आज. मला काहीतरी ना शेड्यूल फिक्स करावं लागेल जिमचं, एकतर सकाळचं किंवा रात्रीचं. आणि आता आमच्या घरी आत्या आली आहे, त्याच्यामुळे लकीला घाबरतात त्या. तर लकीला इथे मी घेऊन बसली आहे लास्ट 30 मिनिट्सपासून. लकी आधी खूप ओरडत होता, आता तो थोडासा शांत झाला आणि बसला आहे. माझ्या पप्पांना बरं नव्हतं, त्याच्यामुळे आत्या वगैरे आता आलेली आहे बघायला. आणि जेवण वगैरे मला करायचं. मला अगदी भूक लागलेली, मी जेवायला घेणार होते आणि तेवढ्यात आल्या तर मला आत येऊन बसावं लागलं. आणि माझे भाऊ पण घरी नाही आहेत, एक तर क्लासला गेला तोच मला नाही आहे आणि दुसरा आता कुठे आहे ते मला माहिती नाही आणि मी त्याच्याशी बोलत नाही आहे. तर आता आपण बसूया तिथेच आणि मग जेवण करायचं होतं. मला आज चिकन खायचं होतं. मी ॲक्च्युली नॉनव्हेज खाणं सोडलं होतं, पण जे मी सोडलं होतं ते सगळं परत करते, कारण की जे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. म्हणजे मम्मीने आता पप्पांना बरं नाही तर त्याचं असं सूप बनवलं होतं, अळणी असतं ना ते, तर जे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. सो आपल्या शरीरासाठी ज्या ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या खाल्ल्या पाहिजे. चिकनमध्ये प्रोटीन पण असतं. खाणार होते मी आज आणि असं काहीतरी झालं तर मला सगळी भूक लागली आणि मी आतमध्ये बसली. बघू जर लवकर गेलं तर बाहेर जाऊन मी खाऊ शकेन. आणि मी खूप झोप काढली, त्याच्यामुळे मला तर रात्री झोप येणं म्हणजे अशक्य आहे. मी सिरीज बघायला चालू करणार आहे रात्रभर. आणि आपण काहीतरी ना एक शेड्यूल डिसाईड करूयात की वर्कआउटसाठी, कारण की मिस होतं यार. ठीक आहे, बघूयात. काय सांडलंय असा? साफ कोण करणार? नीट साफ कर, एवढं घाण करायचंच नाही ना. तर गाईज, जसं तुम्ही बघू शकता माझ्या भावाने केला फालतूपणा. निक टाकणार मी. तर माझ्या भावाने तो फॅब्रिक ग्लू असतो ना तो आणला होता आणि तो काहीतरी करत होता आणि सगळं सांडून टाकलं आणि मला बोलतो व्हिडिओ नाही करायचं. मी करणार भाई, असे कामं करायचे नाही. मग